आमच्या अल्पसंख्याक बंधू जिथे जिथे त्यांची शक्ती आहे तिथे त्यांची शक्ती आणि आपला पाठिंबा त्यांना देऊन त्यांना आपण आणलं पाहिजे। याचं कारण असं आहे की छगन भुजबळ उभं राहिल्यानंतर जर मुसलमान समाज मला मत देणार असेल तर जिथे मुसलमान समाज अधिक आहे त्याचा उमेदवार उभं राहिल्यानंतर छगन भुजबळने सुद्धा त्याला मत द्यायला पाहिजे। त्यावेळेला ते धर्म वगैरे काय डोक्यात घेता कामा नाही। ते आमच्या बरोबर आहेत ना, मग आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर आहोत हा विश्वास त्यांना दिला पाहिजे। जेवढे पण अल्पसंख्याक आहेत ओबीसी असतील, दलित मुसलमान, आपले अल्पसंख्याक, आदिवासी, भटके, सगळ्यांना तो विश्वास दिला पाहिजे की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, कुणावर आम्ही अन्याय करणार नाही। आणि याच्यासाठी जे आहेत कमिट्या वगैरे नेमा, जरा ते विभागवार काहीतरी एक 10 लोकांचे जे आहे सगळ्यांच्या एकाच समिती काय नक्की झालं, काय करायला पाहिजे, थोडंसं जरा ताबडतोब माहिती आपण घेतली पाहिजे। कधी कधी काय असतं आपल्याला कडे जे येणारे लोक असतात त्यांनाच वाव असतो आणि ते जे सांगतात त्याच्यावर आपण विश्वास ठेवून तसंच आपण चालतो आणि मग कुठेतरी फसतो। तर सगळ्यांना जे आहे त्यांची सगळ्यांची जो काही माणसं आपल्यापर्यंत येऊ शकत नाही पण ते काम करणारे आहेत त्यांना माहिती असते, त्यांना त्यांचं सुद्धा जे आहे आपण माहिती आपल्याला घ्यावी लागेल। बाकी हा जो आहे मराठा ओबीसी हा जो वाद आहे, आपण मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकणार आहे। पण असं असताना जर काही मागण्या जर होत असेल तर त्यांना समजून सांगितलं पाहिजे। तुम्ही असं काही समजायचं काही कारण नाही की हा जो वाद आहे त्याच्यामुळे आम्ही पडलो असं समजायचं कारण नाही। कारण विदर्भात काही तो वाद नव्हता, तिथे सुद्धा जे आहेत खासदार आपले उमेदवार पडले, हिंदुस्थानामध्ये तो वाद नव्हता। पण काही काही लोक सांगतात की ह्या वादामुळे पडले, हा ठीक आहे, त्या 2-3 मतदारसंघामध्ये जे आहे हा वाद जो आहे हा अजूनही धुसफुसतो आहे। परंतु एकंदरीत जो आहे महाराष्ट्राचं एकूण जर चित्र पाहिलं तर काही ठिकाणी जे आहे ह्या छोटे छोटे जे आहेत गोष्टी घडतात, परंतु एक संपूर्ण समाज जो आहे हा अजूनही एकत्रित आहे। मराठा समाज, आदिवासी समाज, दलित आदी अजूनही एकत्रित आहे। त्या सगळ्यांना आपण बरोबर घेऊन जाऊया आणि त्यांना सांगूया की आम्ही तुमच्या बरोबर आहोत। ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण पुढे काम करूया। बाकी आता भाषणाचे दिवस पुढे येणार आहेत। यावेळेला मला फार कमी भाषण करण्याची संधी मिळाली। आता काय काय लोकांना वाटत होतं याला बोलवलं तर माझी मतं कमी पडतील, काय करायचं, मी न जाऊन सुद्धा असा काय फायदा झाला नाही तर काय करायचं। कोणाला वाटायचं याचा फोटो छापला बॅनरवर का आपली मतं जातील, मग ती पण गेली आणि ही पण गेली।